आज पत्रकार दिन, त्यामुळे तुमचा सगळ्यांचा दिवस आहे आजचा आणि या दिवसामध्ये तुम्ही काम करताय आज सुद्धा. म्हणजे बाकी दिवसाला बरेचसे इव्हेंट्स असतात, परंतु आज इव्हेंट करण्याच्या ऐवजी तुम्ही कामासाठीच प्राधान्य दिलेलं आहे. संपूर्ण लोकशाहीचा एक अत्यंत महत्त्वाचा स्तंभ म्हणून आपण पत्रकारितेकडे बघतो आणि सर्व म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे समाजसुधारक आहेत किंवा अनेकांनी यामध्ये स्वतःची वर्तमानपत्र काढलेली आहेत किंवा लोकमान्य टिळक असतील किंवा जांभेकरांजीचं नाव घेतोच आपण, परंतु अगदी मार्मिक असेल, प्रबोधनकार ठाकरे असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, या सगळ्यांनी स्वतःची वर्तमानपत्र सुरू केलेली आहेत. आणि याला कारणच असं आहे की वृत्तपत्राच्या माध्यमांमधून जे जागृती आणि लोकांशी संवाद होतो तो एक अतिशय चांगला ठसा समाजावरती उमटणारा असतो. आजकालच्या काळामध्ये आणि विशेषतः 1990 नंतर वृत्तपत्र हे उत्पादन म्हणून वापरलं जायला लागल्यानंतर ते जाहिरातीचं मोठं माध्यम म्हणून वाढत गेलं आणि त्याचबरोबर जागतिकीकरण आणि माध्यमं याचा आपण विचार करतो. त्या माध्यमांचं जागतिकीकरण झाल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये समाज माध्यमं, वाहिन्या आणि जग हे डिजिटल पद्धतीने जोडलं गेलं. त्याच्यानंतर पत्रकारांचे सगळे प्रश्न आणि काम बदललेलं आहे, परंतु जगामध्ये काय घडायला पाहिजे आणि काय घडायला नको याबद्दल माध्यमं ही कलाटणी देणारी भूमिका बजावत असतात. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे सत्ता आली आणि महायुतीची सत्ता आली यामध्ये मी पत्रकारांचं आणि माध्यमांचं अप्रत्यक्ष त्यांच्या ज्या काही भूमिका आहेत ते स्वतंत्र असतातच, परंतु त्यांची जी योगदान आहे त्याचा नक्कीच मी उल्लेख करीन की निवडणूक आहे आणि निवडणुकीला मतदान करायचं या जागृतीच्यामुळे मतदानाचा टक्कासुद्धा वाढलेला आपल्याला दिसून आला आणि त्या दृष्टिकोनातून तुमचं मी प्रत्येकाचं त्या बाबतीमध्ये अभिनंदन करते. मगाशी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात मी गेले होते, तिथे कोल्हापूरमधल्या पत्रकारांच्या निवासाचा जो प्रश्न प्रलंबित आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि UDचे सुद्धा डिपार्टमेंट, नगरविकास डिपार्टमेंट जे आहे ते एकनाथजी शिंदे यांच्याकडे आहे आणि निधी जो आहे तो अजितदादांच्याकडे त्या संदर्भातलं जनरली सगळी जबाबदारी असते. त्यामुळे या तिघांच्याहीकडे मी या संदर्भात पाठपुरावा करीन असं आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर पत्रकारांच्या पेन्शनचा जो विषय आहे त्याच्यातसुद्धा नियम हे अधिकाधिक लोकाभिमुख आणि पत्रकारांना न्याय देणारे असावेत या दृष्टिकोनातून प्रत्येकाच्या नोकरीच्या संदर्भामध्ये सर्टिफिकेट मिळवताना ज्या अडचणी येतात त्या जर का पाहिल्या तर मला एक माध्यमांचे मालक आणि माध्यमांचे संपादक यांना विनंती करावीशी वाटते की त्यांच्याकडे ज्यांनी 15 वर्ष काम केलेलं आहे अशा लोकांची यादी त्यांनी जर का एक अशी अधिकृत प्रत्येकाने जर का जाहीर केली किंवा आमच्यावर करारावर असतील पण 15 वर्षे आमच्याबरोबर होते असं सर्टिफिकेट दिलं तर तो एक निकष मग त्याच्यामध्ये आपल्याकडे डेटा येईल की इतके आपल्याकडे पत्रकार आहेत आणि त्यापैकी ज्या पत्रकारांची मग आर्थिक स्थिती किंवा ज्यांच्या काही अडचणी आहेत ज्यांना त्यामधून आपल्याला मार्ग काढता येईल. कारण इतक्या पत्रकारांच्या विविध संघटना आहेत, त्यामुळे एका संघटनेचं म्हणणं ऐकून आपण नियम बदलले तर ते वित्त विभागाच्या नियमामध्ये परत बसत नाही आहेत, ही त्यात अडचण होती आहे. म्हणून असं जर का काही झालं की आपण एक आणि तरी पत्रकारांची ती तयारी नसेल तर मग आपण पत्रकारांच्याच बॉडींना सांगू शकतो की तुम्ही पण 15 वर्ष काम केलेल्या लोकांचे वृत्तपत्र आणि नाव असं द्या की यांचे हे आमच्याकडे आमच्या माहितीप्रमाणे 15 वर्ष काम करत आहेत, ते खरं बोलत आहेत असं मानू शकतो आपण. कारण आमच्याकडे जसं विधिमंडळात आहे की आमदार बोलतो तो खरं बोलतो असं धरतात, तसं पत्रकारांच्या संघटनांनी जी यादी दिलेली आहे त्याचं पडताळणी होईल, परंतु एक मार्ग त्यातून निघेल असं मला वाटतं. त्या दृष्टीने पण मी लवकरच त्यांच्याबरोबर बैठक घेणारे, बोलणारे आणि ह्या अटी अधिक लोकाभिमुख करण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.